दत्तनगर परिसरात घडलेली एक धक्कादायक घटना सध्या शहरात खळबळ उडवत आहे। शुक्रवारी रात्री उशिरा मुसा हसन बागवान वय 65 आणि त्यांचा मुलगा अशफाक बागवान वय 30 यांच्यात घरगुती कारणावरून वाद झाला। सुरुवातीला किरकोळ वाटणारा हा वाद काही वेळातच तीव्र झाला। रागाच्या भरात अशफाक बागवान याने घरातील चाकू उचलत आपल्या वडिलांवर सपासप वार केल्याची धक्कादायक घटना घडली। मुसा हसन बागवान यांच्या छातीवर, पाठीवर आणि हातावर वार करण्यात आले, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले। त्यांना तातडीने साखर कामगार रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले। घटनेची माहिती मिळताच श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। पंचनामा करत फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले। तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी संशयित आरोपी अशफाक बागवान याला काही तासांतच ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान दत्तनगर भागात गुन्हेगारी वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे। सलग घडणाऱ्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे, त्यामुळे पोलिसांनी सतर्क राहण्याची गरज आहे। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।